तिथं जाहीर सभेत रूपांतर उद्या होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती. एक जनजागृतीचा आपण कार्यक्रम केला आणि त्या जनजागृती बरोबरच जो प्रचार केला जात होता किंवा इथे असणारा भीती व्यक्त केल्या जातो, छगन भुजबळ यांनी असणारा भीती व्यक्त केली की ओबीसी भयभीत आहे, घाबरलेला आहे, भेदरलेला आहे आणि 77 साली नामांतराची जशी परिस्थिती होती तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. काही दिवसानंतर शरद पवार असं बोलले की महाराष्ट्राचा असणारा मणिपूर होतोय की काय. या पार्श्वभूमीवरती आम्ही असणारं आरक्षण बचाव यात्रा त्या ठिकाणी सुरुवात केली आणि उद्या जाहीर सभेमध्ये रूपांतर होत असताना आम्ही 100% असं म्हणू शकतो की ही जी भीती व्यक्त करण्यात आली होती ती आता नाहीशी झाली. ती आता नाहीशी झालेली आहे. म्हणजे दंगल होणारी जी परिस्थिती होती ती नाहीशी झालेली आहे. पण जे मतभेद आहेत टोकाचे मतभेद ते अजून काय नाही, ते मतदान झाल्यानंतर दिसतील असं माझं. टोकाचे मतभेद काही आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, या संदर्भात 2 तत्व राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती, राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर कदाचित लोकांना भूमिका घ्यावी लागली नाही. पण राजकीय पक्षाने भूमिका घेतली नाही म्हणून लोकांनी भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि त्या भूमिकेमध्ये 2 तट प्रत्येक गावामध्ये पडलेले. एक तट मराठा समाजाचा आहे की जो जरांगे पाटीलला पाठिंबा देतोय. दुसरा तट ओबीसीचा आहे की जो जरांगे पाटील यांच्या मागणीला पूर्णपणे विरोध करतो. टोकाची तिथपर्यंत टोकाची आहे की ओबीसी म्हणतोय की मी मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान देणार नाही आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान देणार. बऱ्या कौशल्याने आणि असणारे हे राजकीय मतभेद झाले. या राजकीय मतभेदाचं सामाजिक परिवर्तन होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली आणि सामाजिक परिवर्तन झालं नाही तर मग द्वेष नाही. हे सामाजिक भांडण व्हावं म्हणून प्रयत्न झाला नाही असं नाही. हे सामाजिक राजकीय भांडण सामाजिक भांडण व्हावं म्हणून प्रयत्न झाला. 2 आमदारांच्या गाड्या लावण्यात आल्या. आपल्याला नेहमी माहिती आहे की आमदाराच्या घरावरती जरी दगड पडला तरी 1000-2000चा मोर्चा निघतो अशी असताना परिस्थिती आहे. आणि तो 1000-2000चा मोर्चा निघालेला दगड फेक करत असतो, जाळपोळ करत असतो. उद्देश हाच होता ह्या दोन्ही आमदारांच्या गाड्या फोडण्याच्या पाठीमागच्या दंगल घडवण्याचा भाग. पण तो आम्ही या यात्रेच्या माध्यमातून की राजकीय भांडणात राहिलं पाहिजे, ते सामाजिक भांडण होतात आणि त्याचा तर्क देताना आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारत होतो की आरक्षण आपण देणार आहात, आरक्षण आपण देणार आहात का. मी आपल्याला विचार, आरक्षण आपण देणार आहात का. नाही. मग कोण देणार. सरकार देणार. सरकारने दिलेलं आरक्षण घटनेच्या चौकटीमध्ये कायद्यामध्ये आहे की नाही हे तपासणार कोण. आणि मग आपल्या हातामध्ये काय मतदान.
या मतातून आपण काय करू शकतो तर आपल्या विचाराचं सरकार आणू. जेव्हा लोकांच्या लक्षात आलं दंगल करून आपण काहीच फायदा होणार नाही, उलट आपलंच नुकसान होईल. एकमेकांचे डोके फोडत राहू, एकमेकांची घरं जळत राहू, एकमेकांची दुकानं हे करत बसू आणि वातावरण सामाजिक वातावरण बिघाड चालला होता ते थांबलं आणि आता राजकीय. या राजकीय भांडणामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का तर मी म्हणेन 100% धोका. मी असं म्हणेन 100% धोका आहे. सुप्रीम कोर्टामधून आलेल्या SC STच्या आरक्षणाला धोका आहे का तर म्हणे पूर्ण 100% धोका आहे. पूर्ण 100% धोका. आता दक्षता घ्यायची असेल तर ती दक्षता आरक्षण वाद्यालाच घ्यावी लागेल आणि जो आरक्षणाचा लाभार्थी आहे त्याला घ्यावी लागेल हे लक्षात घ्या. आता घ्यायची कशी तर मतदान करू. मित्रो इलेक्शनच्या अगोदर धोका नाही पण इलेक्शनच्या नंतर धोका आहे. कारण का पुढचं इलेक्शन 5 वर्षानंतर येईल. तो पण ज्याला सत्तेवरती बसवलंय तो आपल्या विचाराचा नसेल तर सत्यानाश आपला लावलेला सत्यानाश आपला केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. गावाची भांडणं झाली की कशी म्हणते हो दे तुझं सत्यानाश. तसं ज्याला तुम्ही मतदान द्याल ज्याला सत्तेवरती बसवलं आणि तो आपल्या विचाराचा नसेल तर म्हणजे होऊ द्या सत्यानाश यांचा असंच होणार. आणि म्हणून आपल्याला दक्षता बाळगणं हे महत्वाचं. आता आम्ही 100 आमदार का म्हणतो. धोका कुठून होणार आहे तो विधानसभेतून धोका होणार आहे हे लक्षात. ओबीसीची मागणी आहे की आम्हाला ओबीसीची मागणी आहे की आम्हाला जनगणना पाहिजे. आहे की नाही मागणी. ओबीसीची मागणी आहे की नाही आहे. का जनगणना पाहिजे तर आम्हाला आमची टक्केवारी समजली पाहिजे. याच मागणीचा उपयोग केला जाईल. याच मागणीचा उपयोग केला जाईल. विधानसभेमध्ये ठराव मंजूर केला जाईल की ओबीसीची जनगणना घ्यायची, टक्केवारी किती आहे ते बघायचं आणि टक्केवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षणाला स्थगिती द्यायची. तोपर्यंत आरक्षणाला स्थगिती द्यायची. स्थगिती दिल्यानंतर तुम्ही काय करू शकता का आपण सर्व मिळून काय करू शकतो का अजिबात काहीच नाही. का करू शकत नाही तर सभागृहातला असणारं कामकाज हे कोर्टामध्ये बोलवल्या जाऊ शकत नाही. कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि मग सभागृहाला जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला मिळेल. पुन्हा 5 वर्षाची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी असतात पैसे. पुढच्या 5 वर्षापर्यंत वाट बघायची का आपण. मग या वर्षी आणि या 2 महिन्यानंतर ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आपण ठामपणे मांडलं पाहिजे की ओबीसी आणि ओबीसीला सपोर्ट करणारा 100 खासदार तिथे केला. किमान 100 आमदार त्या ठिकाणी गेला पाहिजे. तुम्ही घालू शकता का कसं मला सांगा बरं. मताच्या रूपाने समजा आपण असताना माळी समाजाचा उमेदवार उभा केला धनगर त्याला मतदान देईल का. येईल.
महादेव कोळी त्याला मतदान देईल का? नक्की. माझ्या समाजाचा नाही म्हणून आता काय करू असं तर विचार येणार नाही मनात. त्याच्यामुळे आपल्याला यावेळेस ओबीसी म्हणूनच आपल्याला असणारा मतदान करून घ्यायचं आहे आणि 100 ओबीसीचे आमदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवा. मित्रो, आपण जसं म्हणतो 100 पाठवा, तसे आपले विरोधक सुद्धा प्लॅनिंग करतात 100चे. नाही असं नाही, तेही प्लॅनिंग करतात की 100 गेले पाहिजे. हे प्लॅनिंग करतील 150 गेले पाहिजे. पण याच्यातला सगळा 100 2 झाले, 200 झाले, 288 शिल्लक राहतात. या 88 पैकी 57 मतदारसंघ अत्यंत महत्वाचे आहेत. ते आपण लक्षात. हे कुठले आहेत मतदारसंघ? हे 57 मतदारसंघ कुठले आहेत? एससी आणि एसटी. एससी आणि एसटी हे जे 2 मतदारसंघ आहेत, हे जे 2 मतदारसंघ आहेत, या मधून निवडून येणारा जो आमदार आहे त्याला ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा आहे का? आहे का? नाही. आरक्षणाचा फायदा आहे का? तर निश्चितपणे आहे. आणि त्यामुळे हे 57 आमदार जे आहेत आरक्षित जागेमधले जे 57 आमदार निवडून येणार आहेत, ते ओबीसीच्या मतावरती निवडून आले पाहिजे. ते ओबीसीच्या मतावरती का निवडून आले पाहिजेत? का निवडून आले पाहिजेत? बहुमत आहे, बरोबर. का 145 बहुमत आहे. हे